वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करीत तात्पुरत्या दिव्यांगासाठी महत्वाची मागणी केली आहे। दिव्यांग सक्षमीकरणाच्या विभागाच्या 27 मार्च 2026च्या शासन निर्णयातील अट क्रमांक 6 मुळे तात्पुरत्या दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या अनेक तरुणांना मिळणारे आर्थिक सहाय्य बंद झाले आहे। यापूर्वी हे लाभ नियमित मिळत असताना नव्या अटीमुळे अनेक कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे। काही ठिकाणी दिव्यांग रुग्णांवर उपासमारीची वेळ आल्याचेही समोर आले आहे। त्यामुळे अट क्रमांक 6 तातडीने रद्द करून तात्पुरत्या दिव्यांगांनाही सर्व शासकीय योजना आणि अनुदानाचा लाभ पुन्हा सुरू करावा अशी मागणी नगरसेवक गवई यांनी केली आहे। महाराष्ट्र शासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाचं ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे अशा दिव्यांग रुग्णांना सर्व लाभ मिळायचे, परंतु महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांनी त्यांचा शासन निर्णय क्रमांक 33 हा दिनांक 27 मार्च 2026 मध्ये एक GR काढून त्यामधील 6 नंबरची जी अट आहे की तात्पुरत्या स्वरूपाच्या दिव्यांग रुग्णांना कुठलेही लाभ किंवा अनुदान देण्यात येऊ नये। त्यामुळे जे तात्पुरत्या स्वरूपाचे दिव्यांग आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांचे कुटुंबाचे हाल चालू आहेत। त्यामुळे शासनाने एक तर त्यांना परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं जर त्यांना शासकीय रुग्णालयाकडून जर प्रमाणपत्र मिळत असेल तर त्यावर लाभ देण्यात यावा, ही मागणी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने आम्ही न्याय मागू।